बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा करणार आहेत। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी आम्ही उड्या डोळ्यानं पाहतोय आणि त्याच्यामुळे आता ही त्या शेतकऱ्यांचा तो तणाव कसा मुक्त होईल, तो वेदनेत आहे, तो दुःखात आहे, त्याला कसं बाहेर काढता येईल हे एकमात्र आमचं खरं तर स्वप्न राहील। सगळ्यात मोठं यश आहे की सगळे नेते एकत्र होऊन लढले, सगळे एकत्र होऊन म्हणजे शेतकरी संघटनेतले सगळे जुने सगळे म्हणजे त्यांचं मोठेपण आहे। वामनराव चटप असेल, शेट्टी साहेब असेल, तिकडे तुमचे नवलेजी असेल, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, आमचे तुपकरजी असेल, ह्या सगळ्या नेत्यांनी खूप ताकदीनं महादेवराव जानकर असेल, या लोकांनी खूप व्यवस्थित म्हणजे आम्ही आंदोलन सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा मान सन्मानाचा विचार न करता सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे आणि हे सगळ्यात मोठं यश आहे। आज मनोज जरांगे पाटील देखील तुमच्या भेटीसाठी येतात, आंदोलन स्थळी येणार आहेत, त्यांचा आभारच मानतोय आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांना, प्रकाशजी आंबेडकरांना, तिकडे उद्धव साहेबांना, सगळ्या पक्षांना आम्ही पाठिंबा मागितला होता। त्यामध्ये काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचाही आभार आहे। राष्ट्रवादीने शरद पवार यांची पाठिंबा दिला, अमर काळे स्वतः आंदोलनाच्या स्थळी होते, अनिल देशमुखजी होते, काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते आणि मला असं वाटतं का एकंदरीत जरांगे साहेबांनी जी पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं की मी ओबीसी मराठा म्हणून येत नाही, तर मी एक शेतकरीचा मुलगा म्हणून येतो आहे, शेतकऱ्याच्या आंदोलनाला बळ द्यावं ही भूमिका घेऊन ते येत आहे। ही फार मोठी गोष्ट आहे, कारण जाती धर्माच्या राजकारणात माझा शेतकरी विभागला नाही गेला पाहिजे, याची काळजी आम्हाला भविष्यात घ्यावं लागणार आणि ती काळजी घेऊन आम्ही समोर जाणार आहे। चर्चेतून काय अपेक्षित आहे, कारण मुख्य मुद्दा आपला शेतकरी कर्जमाफीचाच होता, इतरही मुद्दे आहेत। तुम्ही काल म्हटलं होतं की 25 मागण्या आहेत, 20-25 मागण्या आहेत, इथे येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, कारण सगळ्या मागण्या गुंतागुंतीच्या किचकट आहे, त्याच्यामुळं त्याला चर्चेतूनच निघणार होतंय आणि ती चर्चा आता होतं याचा एक आनंद आहे। चर्चा सकारात्मक झाली किंवा अधिक पॉझिटिव्ह झाली आणि ते जर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना, दिव्यांगांनी एक दिलासा देणार राहिली तर निश्चितच हे सगळं श्रेय त्या शेतकऱ्यांचं, सरकारचं पण राहील, सरकारला सुद्धा ते श्रेय घेता आलं पाहिजे, ती त्यांची खऱ्या तर ह्या चालाकी आहे। आंदोलन फार मोठं झालेलं आहे, गेल्या अनेक काळापासून असं आंदोलन, खास करून शेतकरी आंदोलन असं पाहिलेलं नव्हतं, काय वाटतं या आंदोलनाविषयी? मला वाटतं मी पण त्या अपेक्षा केल्या नव्हत्या, एवढं मोठं आंदोलन झालं, सगळा गोरगरीब शेतकरी एकटवला होता आणि सगळे नेते एकत्र आल्यामुळं, सर्वपक्षीय थोडा त्याला एक स्वरूप आल्यामुळं खूप चांगली, आणि BJPचा पण काही कार्यकर्ते तिथे आले होते। खरं तर ही मोठं यश आहे आणि कसं आहे, आता माझ्या शेतकऱ्याला दिलासा भेटेल, हिंमत भेटेल का नाही, आमच्यासाठी लढणारी काही लोक आता उभी राहतं, त्याच्यामुळे होणाऱ्या आत्महत्यावरही थोडासा फरक पडेल, त्याचा एक निश्चितच फायदा होईल आणि भविष्य उज्ज्वल राहील शेतकऱ्यांचं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।